मुलांच्या कॅल्शियमच्या बाटल्यांवर हजारो रुपये खर्च करण्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पहा. रात्री तुमचं मूल पाय दुखतात म्हणून रडतंय, त्याची उंची वाढत नाहीये आणि तुम्ही त्याला दुधात महागड्या पावडरी टाकून पाजताय, त्याचा शून्य उपयोग आहे. कारण जोपर्यंत शरीरात व्हिटॅमिन डी नाही, तोपर्यंत ते अन्नातलं कॅल्शियम अंगाला लागणारच नाही. आणि दुर्दैवाने आपल्या 80% मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची भयंकर कमतरता आहे. त्यातही जर तुमचा आहार पूर्णपणे शाकाहारी असेल, तर अन्नातून हे मिळणं अत्यंत कठीण असतं. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर आम्ही मुलांना उन्हात पाठवतो की, पण कसलं ऊन? इथंच पालकांकडनं 4 मोठ्या चुका होतात. पहिली, खिडकीच्या काचेतून येणारं ऊन अजिबात चालत नाही. दुसरी, अंगावर पूर्ण कपडे घालून उन्हात जाण्यात काही अर्थ नाही. शरीराची त्वचा उघडी हवी. तिसरी आणि सर्वात मोठी चूक, उन्हात खेळायला जाणाऱ्या मुलांना सनस्क्रीन लावणं. यामुळे व्हिटॅमिन डी मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. आणि चौथी चूक, अगदी सकाळच्या कोवळ्या उन्हात व्हिटॅमिन डी नसतं. आपल्या भारतीय त्वचेत मेलॅनिन जास्त असल्यामुळे किमान 20 ते 30 मिनिट सकाळी 9 ते 11च्या दरम्यानचं थेट ऊन उघड्या त्वचेवर पडलंच पाहिजे. उन्हाची योग्य वेळ आणि त्या 4 चुका तुमच्या लक्षात राहाव्यात म्हणून हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा. आणि हो, आईच्या दुधातही व्हिटॅमिन डी निसर्गतः कमी असतं. म्हणूनच बाळ जन्मल्यापासून ते 1 वर्षाचं होईपर्यंत त्याला व्हिटॅमिन डी 3 ड्रॉप्स देणं महत्वाचं आहे. पण इंटरनेटवर बघून किंवा स्वतःच्या मनाने हाय डोस औषधं अजिबात पाजू नका. ओव्हरडोसमुळे मुलांच्या किडनीवर कायमस्वरूपी दुष्परिणाम होऊ शकतो. डोस नेहमी तुमच्या डॉक्टरांना विचारूनच ठरवा. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, अशा तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला आणि नातेवाईकांना या व्हिडिओच्या खाली टॅग करा. त्यांचा हजारो रुपयांचा खर्च आणि मुलांचा त्रास वाचेल. तुमच्या मुलाचेही रात्री पाय दुखतात का? कमेंटमध्ये फक्त हो किंवा नाही सांगा.